महाराष्ट्र राज्याचे महाडॉक्टर श्रावण बाळ तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री रहीम सणदी, श्री मोहम्मद भाई सणदी, सणदी परिवार, राजारामपुरी, कोल्हापूर। जनगणना कामगिरीतून 53 वर्षावरील व दीर्घ आजाराने त्रस्त असलेले कर्मचारी, गरोदर व स्तनदा माता व दिव्यांग कर्मचाऱ्यांना जनगणना कामगिरीतून वगळण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। मे व जून महिन्यामध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रीय जनगणना मोहीम पार पडणार आहे। या राष्ट्रीय कामासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्सुक आहेत। सदर कामगिरीसाठी शहर स्तरीय प्रगणक व पर्यवेक्षक यांची कामगिरी आदेश मोबाईल व्हॉट्सअपद्वारा देण्यात आली आहेत। जनगणना कामगिरी आदेशाचा विचार करता मार्च, एप्रिल व मे महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी, 53 वर्षावरील दीर्घ आजाराने त्रस्त असलेले हृदयरोग, बायपास, एंजिओप्लास्टी झालेले कर्मचारी, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता तसेच दिव्यांग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही आदेश देण्यात आले आहेत। वरील बाबींचा विचार करता सदरची जनगणना मोहीम मे व जून महिन्यात पूर्णपणे उन्हाळ्याच्या दिवसात होणार असल्याने 53 वर्षावरील कर्मचाऱ्यांच्या तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रगणक व पर्यवेक्षक आदेश रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। मार्च, एप्रिल व मे महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणारे कर्मचारी, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता, दिव्यांग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना कामगिरीतून वगळण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त अडसूळ यांनी दिले। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।